भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी सुरक्षा संहिता व भारतीय साक्ष अधिनियमातील नवीन कायद्यावर जुलै महिन्यापासून देशात अंमलबजावणी सुरू झाली आहे. भारतात ब्रिटिशांनी 1960 मध्ये भारतीय दंडविधान संहिता तयार केली होती. हे कायदे ब्रिटिश साम्राज्याच्या गरजेनुसार होते. त्यात आता बदल होण्याची गरज पाहता केंद्र सरकारने इंडियन पिनल कोडमधील कायद्यामध्ये दुरुस्ती केली आहे. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता व भारतीय साक्ष अधिनियमातील नवीन कायद्यांवर 1 जुलै 2024 पासून भारतात अंमलबजावणी सुरू झाली आहे. भारतीय न्याय संहिता आणि पूर्वीच्या कायद्यात झालेले बदल या संदर्भात यवतमाळ जिल्हा न्यायालयातील डीजीपी आणि सरकारी अधिवक्ता श्रीमती नीती दवे यांनी विदर्भ टाइम्स न्यूज सोबत बोलताना महत्त्वाची माहिती दिली. विशेष म्हणजे या सर्व नवीन कायद्यासंबंधात यवतमाळ जिल्ह्यात भारतीय अधिवक्ता परिषद, विदर्भ प्रदेश जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने कायदेविषयक कार्यशाळेचे आयोजन करून जनजागरण करण्यात येत आहे. या कायद्यानुसार न्यायालयीन प्रक्रिया जलद होईल, सायबर आणि डिजिटल युगातील गुन्ह्यांना अधिक कठोर शिक्षा दिली जाईल, तसेच नागरिकांचे हक्क अधिक सुरक्षित होतील, असे मत जिल्हा सरकारी अधिवक्ता नीती दवे यांनी व्यक्त केले आहे. पाहूया या संदर्भात त्या काय म्हणतायत. नमस्कार, मी जिल्हा सरकारी वकील नीती दवे यवतमाळ आपल्याला सांगू इच्छिते की भारतातील फौजदारी कायद्याची सुरुवात भारतीय दंडविधान संहिता तसेच CRPC मध्ये ब्रिटिशांनी तयार केली होती. हे 1860 मध्ये. आणि या कायद्याचा उद्देश ब्रिटिशाच्या साम्राज्यानुसार गरजेनुसार होता, ज्यामुळे आता बदल होण्याची आवश्यकता होती. केंद्र सरकारने या कायद्यामध्ये दुरुस्ती करून नवीन कायदा पूर्ण भारतामध्ये 1 जुलै 2024 रोजी भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता तसेच भारतीय साक्ष अधिनियम असे अंमलबजावणीत आले आहे. या कायद्यानुसार न्यायालयीन प्रक्रिया जलद होईल, सायबर आणि डिजिटल युगातील गुन्ह्यांना अधिक कठोर शिक्षा दिल्या जाईल, तसेच नागरिकाचे हक्क अधिक सुरक्षित होईल, असे विचार सदर आम्ही त्याबद्दल विचार मांडायला आम्ही एक कार्यशाळा घेतली. म्हणजे नवीन कायद्याविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने यवतमाळ जिल्ह्यात वेगवेगळ्या न्यायालयामध्ये तसेच अमलोचन विधी महाविद्यालय या हॉलमध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2024 रोजी अखिल भारतीय अधिवक्ता परिषद त्या स्थापनानिमित्त अखिल भारतीय अधिवक्ता परिषद, विदर्भ प्रदेश जिल्हा यवतमाळ, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने कायदेविषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आणि या कार्यशाळेत आम्ही असे प्रकारे नवीन कायद्याचे काय फायदा आहे आणि काय त्याच्यामध्ये अमेंडमेंट करण्यात म्हणजे की सुधारणा करण्यात आली आहे, ते सगळं वेगवेगळ्या अधिवक्तांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लोकांना त्याबद्दल अवेअरनेस करण्यात आलेली आहे. आणि सदर कार्यशाळेमध्ये अमलोचन विधी महाविद्यालयात श्री परीक्षित गणोरकर DGP अमरावती तसेच श्री स्वप्नील कुलकर्णी ॲडव्होकेट आणि वणी येथे मी जिल्हा सरकारी वकील नीती दवे तसेच काटंजी येथे आमचे ॲडव्होकेट अनिल वर्मा साहेब आणि केळापूर येथे आमचे ॲडव्होकेट श्री डाहे सर असे आणि ॲडव्होकेट नेर येथे हर्षवर्धन देशमुख असे वेगवेगळ्या अधिवक्तांनी आपल्या नवीन कायद्यामध्ये मार्गदर्शन केलेले आहे आणि लोकांमध्ये हे जागृती आणण्याचा प्रयत्न केले आहे.